काल आपण आधीच्या सेशनमध्ये ॲव्हरेजचे प्रॉब्लेम आणि जे स्टार्ट केले होते त्यामध्ये आपण जवळपास 10 ते 15 प्रॉब्लेम काल आपण पाहिले होते म्हणजे आधीच्या सेशनमध्ये. आता आपल्याला आज नवीन काही क्वेश्चन्स याच्यामध्ये घ्यायचे. मला वाटतं हा पहिला तर झालताच आपला आहे ना. बरेच क्वेश्चन याच्यात झालेले जे झालते ते आपण फटाफट घेऊ. झालता का रे हा झाला होता का? ओके, हा झालता झाला होता का? चलो ये वाला झालता 2x आंसर आलता है ना. इफ द टोटल एज ऑफ रमन श्याम अँड मनोज हा झालता झाला होता. हा पण हा झालता का? नव्हता आला. करा मग स्टार्ट. द रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ ए अँड बी इज 2:3 अँड द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ बी अँड सी इज x+1:x. If the ratio between the age of A and C is 8:9, then find the value of x is to x plus 2. Then find the value of x is to x plus 2. करा बरं स्टार्ट फटाफट. अरे फटाफट स्टार्ट कर लो. बघा क्वेश्चन चांगला आहे. आता हा सॉल्व करण्यासारखा आहे तर ट्राय करा. द रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ ए अँड बी इज 2:3 अँड द रेशो प्रेझेंट एज ऑफ बी अँड सी इज x+1:x. इफ द रेशो बिटवीन द एजेस ऑफ ए अँड सी इज 8:9. आलं किती आलं? डी बी बॉम्बे 3:5. 3:5 आलंय का? 3:5. Ratio between A and B is 2:3 and ratio of the present age of B and C is x+1:x. x+1:x. मग x+1 ची व्हॅल्यू जर 3 असेल तर x ची व्हॅल्यू किती असं काढलंय का तुम्ही? आपल्याला विचारलं काय? हे नव्हतं विचारलं, हे विचारलं. हां, x is to x+2 आलंय का बाकीच्यांचं? जयेश नाही कर लो, ट्राय कर लो. माऊली आलं? माऊलीला सांग कसं करायला. तर इसका आंसर एक बार देखता हूं मैं. शायद गलत लग रहा है मुझे. सॉल्व तो नहीं किया अभी तक. दिलबर मेरे जब तक सदा ऐसे ही रह जाओगे. अरे काल झाला होता ना हा? कल हुआ था ना ये क्वेश्चन. अरे किती सोपं आहे जयेश. हा ए आणि बी दिलेला आहे रेशो. आपल्याला काय दिलं आहे? द रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ ए अँड बी इज 2:3. आला का निशिगंध? आला का नाही तुझा? नाही आला. अँड द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ बी अँड सी. आता बी आणि सीचा दिला x+1:x. इफ द रेशो बिटवीन द एजेस ऑफ ए अँड सी. आता ए आणि सीचा दिलेला आहे आपल्याला रेशो 8:9. मग याला 8:9 घेऊ आपण. म्हणजे इथं काय होईल? 2 येईल, इथं काय होईल? 8 येईल. 9 दुने 18 होईल, 8 दुने 16 होईल आणि 8 त्रिक किती होईल रे इथं? 24. म्हणजे याला अजून भाग जातो 2 ने. म्हणजे हे 9 होईल, हे 8 होईल, 2 9 18, 2 8 16 आणि हे 12 होईल. म्हणजे एबीसीचा रेशो भेटला ना आपल्याला इथं. कालच सांगितलं होतं बहुतेक हा क्वेश्चन. 8 12 आणि 9 कोणाचा रेशो भेटला? एबीसीचा भेटला. मग एसीचा रेशो काय? 8:9 आहे. 8:9. मग आता
बी सीचा पाहिजे होता, सॉरी. बी सीचा काय 12:9 आहे. मग आता मला सांगा, एका युनिटची व्हॅल्यू 3 आहे, तर एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे? आता इथं हे 3 ना वाढलं ना, 9 + 3 आहे. म्हणजे इथं जर हे 3 एका युनिटची व्हॅल्यू 3 असेल, तर हे काय होणार आहे रे? याची व्हॅल्यू किती भेटेल एक्सची? 3 भेटेल. 3 कशी भेटेल? हे सॉरी 12:9 म्हणजे हे काय आलं? 3 × 3 3 × 12 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 भेटली. मग हे भेटलं 3 आणि 3 आणि 2 5 3:5 डायरेक्ट भेटलं ना. काहीच नाही याच्यात, पुढच्या याच्यात मजा आहे. याला करा बरं सॉल्व. मग द रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ पी अँड क्यू इज x:y and the ratio between the present age of q and r is y:2x. y plus 2x is to 4x. If the 4 years ago the age of p and r is 1:2 and after 6 years it will be 2:3, then find the present age of q. फटाफट सॉल्व करा. सोपं आहे, आपण काय अवघड नाही याच्यामध्ये सॉल्व करायचं आहे. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ क्यू. आता इथं काय म्हटलंय? द रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ पी अँड क्यू इज x:y and ratio between the present age of q and r is y plus 2x is to 4x. If 4 years ago the age of p and r is 1:2 and after 6 years it will be 2:3. सोपं आहे, आपण असाच आहे, सेम सेम आहे, सेम. दिल भर मेरे जब तक सदा ऐसे ही रह पाओगे, मैं आग दिल में लगाऊंगा जो दिल में उतर जाऊंगा. आला का? कितना टाइम क्यों चाहिए? हे वरचं जाऊ दे सध्या खड्ड्यात. हे दिलेलं आहे ना इथं कामाचं.
आया नहीं आया? फटाफट ट्राई कर लो, इतना टाइम नहीं है. हा पी आणि क्यू आहे, इथं कोण होतं? पी आणि आर होतं. ट्राय करा फटाफट. झालं का? 21 झालं. 21 आला. 24 आलंय. 24 नहीं, 24 नहीं आना चाहिए, 21 आना चाहिए. आलं का रे जयेश? हे बघा काय दिलंय, इफ 4 year ago द एज ऑफ पी एन आर इज 1:2 म्हटलं. म्हणजे तरी सांगितलं इथून स्टार्ट करा, याला सध्या सोडून द्या म्हटलं, बरोबर. 4 year ago यांचा रेशो 1:2 होता. मग जर समजा 4 वर्षापूर्वी जर पीचं वय समजा ये असेल, तर क्यूचं वय काय असणार आहे रे? 2A असणार आहे, बरोबर. म्हणजे 1:2 म्हणजे काय? A:2A. 4 वर्षापूर्वी. हे पास्टमध्ये आहे. मग प्रेझेंटमध्ये काय झालं असतं सांगा बरं? A+4 झाला असता हा, आणि हा काय झाला असता? 2A+4 झाला असता. म्हणजेच हे असं झालं असतं A+4 प्लस, आता काय म्हटलं फ्युचरमध्ये काय दिलं आहे? आफ्टर 6 years फ्युचरमध्ये काय दिलं? तर A+4+6 हे होईल, हे 2A+4+6 हे होईल. तर याचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:3. मग A+4+6 अपॉन 2A+4+6 इक्वल टू 2/3. बरोबर आहे का? आता आलं असतं, हे झालं असतं A+10 गुणिले 3 बरोबर 2A+10 गुणिले 2. मग याला असतं 3A+30 बरोबर 4A प्लस 10 किती झाले असते? 20. म्हणजेच 3A तिकडे गेल्यावर मायनस झालं असतं, हे इकडे आल्यावर मायनस, तर ए बरोबर भेटलं असतं 10. म्हणजे याचं वय भेटलं असतं 4 वर्षापूर्वी 10 आणि याचं भेटलं असतं 20. बरोबर. मग आजचं काय भेटलं असतं? याचं 14 आणि याचं किती भेटलं असतं? 24. पण कोणाचं भेटलं असतं? पी आणि आर आहे, सॉरी पी आणि आरचं होतं बरं काय, पी आणि आरचं भेटलं असतं. आता काय म्हटलं? द रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ पी अँड क्यू इज x:y अँड द रेशो बिटवीन प्रेझेंट एज ऑफ क्यू अँड आर इज y+2x:4x म्हटलं. आता क्यू आणि आर इथे दिलेलं आहे आपल्याला, y+2x:4x. आता आर ची व्हॅल्यू काय? 24 आहे, बरोबर. तर 4x बरोबर जर 24 असेल तर y+2x बरोबर किती असं पण आपण काढू शकतो, किंवा x ची व्हॅल्यू तिथून भेटून जाईल 6. x ची व्हॅल्यू काय भेटेल? 6. आता हे काय होईल? साइन किंवा याला असंही लिहिता येईल आपल्याला, अजून दुसरं पण याच्यात इक्वेशन बनेल, कारण पी आणि क्यूचा पण रेशो आपल्याकडे आहे, तर पीचं वय आपल्याकडे आहे. म्हणजे याला आपण असं करू शकतो, इकडे बघा, असं बी लिहायची गरज नाही. आरचं वय आपल्याला माहिती आहे, क्यू आणि कोणाचा रेशो होता? क्यू आणि आरचा होता. हा काय होता? y+2x:4x होता. आता 4x ची व्हॅल्यू जर 24 आहे, तर इथून आपल्याला भेटेल y ची व्हॅल्यू y+2x बरोबर किती? म्हणजे हे होईल y+2x गुणिले 24.
भागिले किती होईल रे इथं 4x. हे क्यूचं वय भेटलं आपल्याला, पण इथं 2 व्हेरिएबल असल्यामुळे सॉल्व्ह होणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, पीला पण सपोर्टला घ्यावं लागेल. मग इथे होतं बघा x:y, हा रेशो बिटवीन द प्रेझेंट एज होता पी आणि क्यूचा. आता पीची व्हॅल्यू 14 आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू एक्स बरोबर जर 14 आहे तर वाय बरोबर काय होईल, तर हे होईल वाय गुणिले 14 भागिले एक्स. मग याच्या इक्वल वाय गुणिले 14 भागिले एक्स लिहू शकतो ना आपण, बरोबर आहे का. आता इथून इथं कोणाचं वय भेटलं, क्यूचं भेटलं, इथं कोणाचं भेटलं, क्यूचंच भेटलं. याला सॉल्व केलं तर आपल्याला डेफिनेटली एक्सची व्हॅल्यू किती भेटायला पाहिजे, 21. तर याला सॉल्वच करून टाकू, कशाला ठेवायचं. काय होईल रे, जर समजा दोन्हीला एक्सने डिवाइड केलं असतं, गुणला असतं एक्सने, तर एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल. मग इथं राहील काय, डायरेक्ट कॅन्सल केलं चालेल का, चालेल ना. राहिलं काय रे मग इथं आता, वाय 24y प्लस 24 दुने 48 x इक्वल टू 14y. 24 मधून जर 14 गेले काय आलं, डिवायडेड बाय 4 राहिलं ना, अजून 4 इकडे डिवायडेड मला वाटतं. तर 4ने याला भाग दिला असता ना, मग 6ला 4 सखत 24 झालं असतं, म्हणजे 6y झालं असतं आणि 12 चौक 48 झालं असतं है ना. 6y, रुको जरा जगह कम हो रही यहाँ पे, हे x होता, इथं काय होतं 4x. तर x x कटला असता, 4 सखत 24 झाले असते. यहाँ पे एक पेज ही ऐड कर लेता हूँ. हे झालं असतं 6 ब्रॅकेटमध्ये काय काय होतं याच्यामध्ये, y प्लस 2x इक्वल टू काय राहिलं होतं, 14y. मग याला असतं 6y प्लस 2x बरोबर 14y. मग हे तिकडे गेलं असतं तर काय आलं असतं रे, 8y बरोबर 2x. म्हणजे बे का बे काहीतरी चुकलं याच्यामध्ये, रेशो चुकला आपला, गडबडलाय कुठेतरी. हे काय आलं असतं 6y साइन दोन्ही 12x झालं असतं, 12x झालं असतं. मग आता काय आलं असतं 4 त्रिक 3x बरोबर 2y झालं असतं. म्हणजेच x बाय y ची व्हॅल्यू भेटली असते आपल्याला. किती भेटली असते रे x बाय y ची व्हॅल्यू, 2/3. आणि मग जर तुम्ही आता परत ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकल्या, x बाय y ची व्हॅल्यू टाकली 14y भागिले x गुणिले 14, y भागिले x गुणिले 14. तर y ची किंमत आहे आपली 3 भागिले 2 गुणिले 14. तर हे होतं बे 7 14 आणि 7 त्रिक किती होणार आहे इथं 21. क्लिअर आहे, कोई डाऊट आहे. तर थोडंसं व्हेरिएबल असल्यामुळं कॅल्क्युलेशन याच्यात थोडेसे जास्त आहे. करा मग ट्राय हा फटाफट. फादर्स प्रेझेंट एज इज x year more than the present age of mother and the present age of son is x year more than the present age of daughter. If the average age of the father daughter after 5 years will be 31 years, then find the average age of mother and son 4 years ago. Then find the average ages of mother and son 4 years ago. फटाफट सॉल्व करा याला फटाफट. Father's present age is x year more than the present age of mother and present age of son is x year more than that of the present age of daughter. आता याच्यात नाही का कोणाला आधी घ्यायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तर मग क्वेश्चन सॉल्व होतो.
father's present age is x year more than the present age of mother, and present age of son is x year more than the present age of daughter. If the average age of the father and daughter after 5 years will be 31 years, then find the average age of mother and son 4 years ago. आला करे? गलत है. बराबर किया है तूने, लेकिन मिस्टेक किया है वो. नहीं बराबर आया, बराबर 22 साल है ना, 4 वर्षापूर्वी 22. आंसर की में गलत आहे. आलं? इथं काय करायचंय तुम्हाला? प्रेझेंट एज ऑफ सन इज एक्स इयर मोर दॅन द डॉटर म्हटले, आणि फादर्स प्रेझेंट एज इज एक्स इयर मोर दॅन द प्रेझेंट एज ऑफ मदर म्हटले. मग इथं काय करायचं? डॉटरचं जर वय समजा आपण पी मानलं, डी मानलं, डॉटरचं वय जर डी मानलं, तर सनचं वय काय होईल माहिती आहे का? डी प्लस एक्स होईल. कारण काय म्हणलं? इफ द ॲव्हरेज एज ऑफ द फादर अँड डॉटर 5 years इज 31, 5 year आफ्टर 5 years इज 31 years म्हटलंय. मग आता काय होतं याच्यामध्ये? सन इज एक्स इयर मोर दॅन द प्रेझेंट एज ऑफ डॉटर म्हटलेलं आहे, म्हणजे हा झाला सन. आता डॉटरवरून फादर डायरेक्ट भेटू शकतो, कारण फादर अँड डॉटरचं 5 वर्षानंतर ॲव्हरेज 31 आहे, बरोबर? म्हणजे 31 दुनी 62 झालं वय. 31 दुनी किती झालं? 62. 31 दुनी 62 झालं. -10 करा, म्हणजे आजचं वय भेटलं दोघांचं मिळून 52. कोणाकोणाचं झालंय? फादर आणि डॉटरचं. मग फादरचं काय असणार आहे? फादरचं काय असणार आहे? 52 मायनस डॉटरचं वय. मग फादर इथं घेऊन टाका ना, 52 मायनस डॉटर. पण आता फादरपेक्षा एक्स, फादरचं वय हे काय म्हटलेलं आहे? फादर प्रेझेंट एज इज एक्स इयर मोर दॅन द प्रेझेंट एज ऑफ मदर. मग आता फादरचं एक्स वर्षाने जास्त आहे, म्हणजे मदरचं काय भेटणार आहे आपल्याला? तर 52 मायनस डॉटर मायनस एक्स, म्हणजे फादरपेक्षा एक्स वर्षाने लहान, बरोबर? आता इथं काय म्हटलंय? देन फाइंड द ॲव्हरेज एज ऑफ मदर अँड सन 4 years ago. 4 years ago. आता हे तर सगळं प्रेझेंट आहे ना. मदरचं वय काय? 4 years ago. तर 52 मायनस डी मायनस एक्स मायनस 4 आहे मदरचं वय. सनचं काय असेल? तर डी प्लस एक्स मायनस 4 असेल, डिवायडेड बाय 2 केलं तर दोघांचं ॲव्हरेज भेटेल आपल्याला. आता याच्यात काय बघा, सॉल्व करत बसलं ते सॉल्वच होणार नाही बा. डी डी तर कॅन्सल झालं, मायनस एक्स प्लस एक्स पण कॅन्सल झालं, मायनस मायनस 8 झालं. 52 मायनस 8 केलं आपण, भागिले 2 केलं तर ॲव्हरेज भेटून जाईल. 12 मधून 8 गेले 4, म्हणजे 44 भागिले 2 तर किती भेटलं आपल्याला ॲव्हरेज? इथं 22. तर आपला आन्सर काय असणार इथं? 22. ते डायरेक्ट कॅन्सल होत आहे. आता वय जर सांगा म्हटलं असतं तर काढता नसतं आलं, पण ॲव्हरेज काढता येईल त्याच्यामध्ये. चलो फिर ये वाला क्वेश्चन. द रेशो ऑफ मदर एज टू हर सन्स एज इज 2x plus 2 is 2x, and the product of their ages is 540. The ratio of father's to his daughter's age is 3x is to x minus 1. If the average age of the family is 27 years and x is the positive root of equation x square plus x equal to 30, then find the age of father. Then find the age of father. X is the root म्हटलेलं आहे. The ratio of mother's age to her son's age and the product of their ages is 540 म्हटलं आहे. सोपा आहे हा क्वेश्चन.
द ॲव्हरेज एज ऑफ द फॅमिली 27 इयर्स म्हटलेले. आलं का रे? आलं 45 45 सब का गया? कुछ भी नाही ना. याला सॉल्व केलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 30 इक्वल टू 0. तर याच्यातच आन्सर भेटून जातं. प्लस मायनस भेटणार आहे आपल्याला 6 पंचे 30 प्लस मायनस भेटेल. पण हे भेटेल -6 प्लस 5. पण पॉझिटिव्ह म्हणलं होतं म्हणजे एक्स बरोबर किती भेटलं आपल्याला 5. याच्यावरूनच क्वेश्चन सॉल्व होतं. काय भेटलं आपल्याला 45. क्लिअर आहे? कोई डाऊट आहे किसी को? हे इथं टाकलं की याच्यात व्हॅल्यू भेटतात ना तुम्हाला. याच्या दोघांच्या व्हॅल्यू भेटतात. ॲव्हरेज दिलेलं आहे पुन्हा. करा मग हा सॉल्व. Present age of Aman is 50% more than that of the Naman, and after 5 years, the ratio between the ages of Aman and Varun will be 7:9. The ratio between the age of Naman is 4 years ago, and the age of Varun after 8 years will be 1:3. If the ratio between the ages of age of Aman x year ago and after 2x years is 3:4, then find the value of 4x plus 8. कालच झालता काय कोण हा क्वेश्चन? सेम क्वेश्चन झालता आधीच्या सेशनमध्ये आय थिंक. एकदा ट्राय करा फटाफट. चलो. वेगळा होता वाटतं व्हॅल्यू, पण ह्याच टाईपचा होता. प्रेझेंट एज ऑफ अमन इज 50% मोर दॅन द नमन, and after 5 years the ratio between the age of Aman and Varun will be 7:9. Aman, Naman, Varun, and the ratio between the ages of Naman 4 years ago and Varun after 8 years is 1:3. If the ratio between the ages of Aman x year ago and after 2x years is 3:4, then find the value of 4x plus 8. ट्राई कर लो अच्छे से पढ़ के.
झालं? किती आलं? आलं का रे? Present age of Aman is 50% more than that of the Naman. And after 5 years, the ratio between the age of Aman and Varun will be 7:9. The ratio between the ages of Naman 4 years ago and the age of Varun after 8 years is 1:3. If the ratio between the ages of Aman X year ago and after 2x years is 3:4. The ratio between the ages of Aman X year ago and after 2x years is 3:4, then find the value of 4x plus 8. 20 आ गया है, 20. बाकी लोगों का क्यों नहीं आ रहा है? आता याची सुरुवात कुठून करायची हे लय इम्पॉर्टंट आहे. सुरुवात जर व्यवस्थित झाली तर मग काही अडचण येणार नाही. द प्रेझेंट एज ऑफ अमन इज 50% मोर दॅन दॅट ऑफ द नमन म्हटलंय. म्हणजे अमनचं वय हे नमनपेक्षा 50% जास्त आहे. म्हणजे हा जर 100चा असेल तर हा 150चा आहे. म्हणजे हा जर 2चा असेल तर हा 3चा आहे म्हटलं. प्रेझेंट अमन आणि नमन. आता हे अमन आणि नमन आपल्याला भेटलं आहे 3:2. पण हे कोणतं भेटलेलं आहे? प्रेझेंट एज भेटलेलं आहे. बरोबर. आता म्हटले 5 years, आफ्टर 5 years द रेशो ऑफ एजेस ऑफ अमन अँड वरुण विल बी. आता अमनचं जर समजा आज आपण इथं 3a मानलं आणि याचं 2a मानलं. अमनचं जर समजा 3a प्रेझेंट वय असेल आणि नमनचं जर 2a असेल, तर आता इथं काय म्हणलं? आफ्टर 5 years, 5 वर्षानंतर अमन आणि वरुणचा रेशो हा 7:9 होणार आहे म्हटलं. आता याचं 5 वर्षानंतर वय काय होईल? तर 3a + 5 होईल. पण वरुणचं आपल्याला सध्या माहिती आहे का? नाही. पण पुढे बघू. द रेशो बिटवीन द एज ऑफ नमन 4 years ago. आता नमनचं आजचं हे म्हणजे 4 years ago 2a - 4 असणार आहे. बरोबर. अँड एज ऑफ वरुण आफ्टर 8 years. आता वरुणचं 8 वर्षानंतरचा रेशो हा, आता वरुणचं वय वरुण + 8 केलं तर या दोघांचा रेशो आपल्याला 1:3 भेटला. म्हणजे आता मला सांगा, जर ही व्हॅल्यू 1 असेल, ही व्हॅल्यू 1 असेल, तर आपण 3ची व्हॅल्यू काढू शकतो ना. 8 वर्षानंतरचं त्याचं वय काढू शकतो. कारण 1ला गुणल्यावर काही फरक पडणार, 1ला भागल्यावर काही फरक पडत नसतो. मग आता इथं काय म्हणलं? द रेशो बिटवीन द एज ऑफ नमन 4 years ago. आता नमनचं हे प्रेझेंट वय होतं 4 years ago एवढं आहे. आणि एज ऑफ वरुण आफ्टर 8 years म्हटलंय. मग आता 3 दुनी 6 होईल आणि 3 चौक 12. म्हणजे 8 वर्षानंतर वरुणचं वय एवढं असणार आहे. 8 वर्षानंतर तर प्रेझेंट वय काय असेल? 8 वर्षानंतर एवढं होतं. मग हे होईल 6a - 4 होईल. 6a - किती होईल? 4. 8 आणि 4 12. म्हणजे आपण 6a - 4 घेऊ इथं. हे झालं प्रेझेंट एज ऑफ वरुण. हे झालं अमन, हा झालं वरुण. आता हा जो रेशो दिलता काय दिलता? अँड आफ्टर 5 years द रेशो ऑफ द एजेस ऑफ अरुण अँड वरुण. आता 5 years आफ्टर म्हटलं होतं. मग आपण याचं तर 5 years घेतलं होतं, पण याचं प्रेझेंट घेतलेलं आहे. मग याच्यात +5 करावं लागेल आपल्याला. +5 करावं लागेल. मग +5 केलं तर हे 7/9 होऊन जाईल. मग इथून हे आपल्याला भेटून जाईल. मग आता -4 होतं, +5 होतं. म्हणजे इथं काय राहील? +1 राहील फक्त. मग हे काय होईल? 9 त्रिक 27a + 9 5 45. 6 7 42a + 7 1 7. आता हे 7 जर इकडे आले तर मायनस होईल. म्हणजे 28 बरोबर काय झालं रे? 9 त्रिक 27a 9 5 45. 7 सख 42 झालं ना. 7 सख 42a झालं. मग आता 45 मधून 7 जर गेले,
हे 42 ए मधून 27 ए आधी मायनस करावं लागेल. किती राहील रे इथं? 15 ए बरोबर 38. कसं काय राहायला लागलं? भाग जाईना ना मग इथं. 15 दुनी 30. का तरी चुकलं मग याच्यामध्ये. 3 दुनी 6, 3 चौक 12. 6 ए मायनस 12. पण हे कधीच असणार आहे? 8 वर्षानंतर. 8 वर्ष मायनस केले ते 6 ए मायनस 4 झालं, म्हणजे प्रेझेंट भेटला. 5 वर्षानंतर काय म्हटलं होतं? आफ्टर 5 इयर्स म्हटलं होतं. प्लस 5 केले 6 ए प्लस 1 होईल, म्हणजे 9 त्रिक 27, 9 पाचे 45, 7 सक 42, 7 एक 7. कुछ तो गलत हो रहा है. 15 ए बरोबर 38 है, तो ए बरोबर काय भेटला? 38 भागिले 15. अब क्या कर सकते इसमें? ये बरोबर 38 भागिले 15 भेटला. आपल्याला काय विचारलं होतं त्याच्यात? देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4x प्लस 8. आता 3a अजून काय दिलेलं आहे याच्यामध्ये? द प्रेझेंट एज ऑफ अमन इज 50% मोर दॅन दॅट ऑफ द नमन म्हटलं होतं. प्रेझेंट एज ऑफ अमन इज 50% मोर दॅन द नमन. तो उसका तो लिया है ना हमने यहाँ पे 50% मोर. फिर भी आना चाहिए इसमें. ये इक्वल टू भेटलाय. आता अमनला जर समजा याला 3 ने गुणला असतं तर 3 5 15 झाला असतं परत, आणि 5 7 35, 36 होतं, 5 31, 7.6 मध्ये वर्षात येणारच नाही ना त्याचं वय. असंही कट ना गेलंय ते. कुछ तो गडबड हुआ है. क्या गलत हो रहा है देखना पड़ेगा. चलो यहाँ से स्टार्ट करते हैं. यहाँ से किया है स्टार्ट तो देख लेते हैं एक बार. बघा, द रेशियो ऑफ द नमन 4 year ago अँड द एज ऑफ वरुण आफ्टर 8 years म्हटलंय. नमन आणि वरुणचा दिलेला आहे रेशो 1:3. मग याला जर आपण 1 मानलं तर हे काय असणार आहे? 3a असणार आहे. बरोबर. ए असेल तर हे काय असेल? 3a असेल. कोणाचं? नमन आणि वरुणचं. आता बघा, जर हे 4 वर्षापूर्वी एवढं असेल तर आजचं वय किती होईल? याचं +4 होईल. आणि हे आफ्टर 8 years आहे, म्हणजे हे आजचं होऊन जाईल याचं. राईट. आता काय म्हटलं होतं? द प्रेझेंट एज ऑफ अमन इज 50% मोर दॅन दॅट ऑफ द नमन. आता याच्या 50% मोर अमन आहे, म्हणजे हा 1.5 ऑफ ए प्लस 4 होऊन जाईल. आजचं वय होईल हे अमनचं, म्हणजे हे होईल 1.5 ए प्लस 15 चौक 60 म्हणजे 6. आपलं तर बरोबर आलं तर इथपर्यंत. काय चुकलं होतं काय माहित. आता बघू, आता याच्यामध्ये काय होईल? आता हा रेशो कोणाचा दिलेला आहे? अँड आफ्टर 5 years द रेशो ऑफ एजेस ऑफ अमन अँड वरुण. आता अमन आणि वरुण 5 वर्षानंतरचा रेशो आहे, म्हणजे 1.5 ए प्लस 6 प्लस 5 अमन, आणि वरुणचं काय होतं? 3a मायनस 8 प्लस 5 यांचा रेशो दिलेला आहे 7/9. म्हणजे याच्यामध्ये काय होईल? 6 5 11 होईल. 1.5 ए प्लस 11 गुणिले काय होईल? तर 9 इक्वल टू हे होईल 7 गुणिले 3a मायनस 8 प्लस 5 मायनस 3. बरोबर आहे ना? आता ह्या केसमध्ये काय होईल? 15 9 135 होईल, म्हणजे 13.5 ए प्लस 11 9 99 होईल. 7 त्रिक 21 ए मायनस 7 त्रिक 21 होईल. म्हणजे 21 ए मधून 13.5 ए गेले तर खाली किती राहील रे इथं?
7.5 इयर येईल, 13.5, 14 आणि 7 21, आणि हे इकडे ॲड केलं तर 120 होईल. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 120 भागिले 7.5. म्हणजे 0 दिला तर 25 त्रिक 25 चोक 100, 20 उरले 25 8, 16 त्रिक 48, तर ये बरोबर भेटला 16. म्हणजे आता याचं सगळ्यांचं प्रेझेंट वय भेटून गेलं आपल्याला, बरोबर. मग आता आमांचं विचारलं होतं आपल्याला, आमांचं x इयर ॲगो म्हटलं होतं आणि 2x इयर लेटर म्हटलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला 3:4. मग आता आमांचं वय काय आहे, तर याची व्हॅल्यू 16 आहे. 1.5 × 16 + 6 आमांचं वय, म्हणजे हे होईल 16 85, 16 1 16 आणि 8 8 2 24 झाले. 24 + 6 म्हणजे याचं वय किती भेटलं आपल्याला 30. म्हणजे 30 + x वर्ष आणि 30 काय म्हटलं, इफ द रेशो बिटवीन द एज ऑफ आमन x इयर ॲगो, म्हणजे मायनस घ्यावं लागेल इथं 30 - x अँड आफ्टर 2x, म्हणजे हे 2x घेऊ, इज 3:4 म्हटलं. मग आता इथं x भेटतो आपल्याला 3 चौक 12 120 मायनस 4x बरोबर 3 त्रिक 90 प्लस 6x. मग आता इथं काय होईल 6 आणि 4 10x होईल, बरोबर. 90 मायनस झाले तर किती होईल रे इथं 30. तर x बरोबर काय भेटेल आपल्याला 3. आता x बरोबर 3 आहे तर 3 चौक 12 आणि 8 20, आपला आंसर असेल 20. क्लियर है, थोड़ा कंफ्यूजन हो गया था उसमें. क्लियर है, कोई डाउट है? एक बार लिख लो इसको अगर लिखना है तो, फोटो काढून घ्या नाही तो फास्ट में. स्टार्टिंग इथून करावं लागेल, तिथून बी केल्यावर चुकायला नाही पाहिजे, पण काय चुकलं होतं काय माहित बघावं लागेल, त्यात करेक्शन करावं लागेल. आता झालं, चलो आज खत्म कर देंगे प्रॉब्लम ऑन एजेस. हा वाला बघा मग, द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ शुभम अँड डॉली इज 3:2 and the ratio of the present age of Vani and Kiran 8:5. Average age of the all four people is A years. If the age of Dolly and Kiran 11A by 14 years, if average age of Dolly and Kiran is 11A by 14 years, then find the average age of Shivam and Vani. Shivam आणि वाणीचं average वय सांगा म्हटलं. बेसिक आहे हा पण क्वेश्चन, फटाफट सॉल्व करा. The ratio of the present ages of Shubham and Dolly is 3:2 and the ratio of the present age of Vani and Kiran 8:5. Average age of the all four people is A years. If average age of Dolly and Kiran is 11A by 14 years, then find the average age of Shivam and Vani. आलं का रे? आलं का? टाइमच टाइम भेटेल तुम्हाला तरी पण आता रिपीट सॉल्व केलं तर थोडीशी स्पीड वाढेल. झालं? अरे इतना टाइम नहीं हो गया क्या नहीं? आता काय द रेशियो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ शुभम अँड डॉली इज 3:2. हे काही घ्यायचीच गरज नाही आपल्याला, हे काही घ्यायची गरज आहे का? अँड द रेशियो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ वाणी अँड किरण, हे बी घ्यायची गरज नाही. ॲव्हरेज एज ऑफ ऑल द पीपल इज ए इयर म्हटलंय
ॲव्हरेज इंटू नंबर्स केलं तर सम भेटली, 4 जणांची सम भेटली आपल्याला 4A. त्याच्यात काय म्हटलं, ॲव्हरेज एज ऑफ डॉली आणि किरण. आता आपल्याकडे शुभम नंतर कोण आहे, प्रेझेंट एज ऑफ शुभम अँड डॉली आहे. शुभम नंतर डॉली आहे, त्यानंतर वाणी आणि किरण आहे, बरोबर, 4 जण आहेत. आता या 4 जणांची सम ही आहे, त्यातलं ॲव्हरेज एज ऑफ डॉली आणि किरण आपल्याला दिलेलं आहे. डॉली आणि किरणचं ॲव्हरेज दिलेलं आहे 11A/14. ॲव्हरेज दिलेला इंटू 2 करा, सम भेटली 11A/7. मग आपण जर समजा डॉली आणि किरण मायनस केलं तर उरलेले कोण आहे, शुभम करायला, शुभम आणि उरलेलं कोण असणार आहे, वाणीच असणार आहे, शुभम आणि वाणीच असणार आहे. मग याला फक्त मायनस करायचं आहे, कशातून, 4A - 11A/7. मग हे काय होईल, याच्या खाली काहीच नाही, 7 चोक 28A मायनस 11A डिवायडेड बाय 7. मग 28 मधून 11 गेले तर किती राहिलं रे इथं, 8 मधून एक गेलं 7, 17A/7. 17A/7 आहे का कुठं, 17A/7. काय विचारलं आपल्याला, फाइंड द ॲव्हरेज एज ऑफ. आता ही तर सम भेटली आपल्याला दोघांची, याला डिवायडेड बाय 2 करावं लागेल, म्हणजे 7 दुनी 14, म्हणजे हे 17A/14. 17A/14. क्लियर आहे. चलो फिर आगे वाला बघा. मग हा रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ P and Q इज 4:5 अँड द रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ Q and R इज 2x:1x. The 6 years ago, the ratio of the ages of Q and R was 12:5. If 4 years ago, the age of R was 60%, the age of P, then find the ratio between the ages of P and R after 8 years. करा मग, चला आत्ता झालं तसंच आहे. हा तिथून स्टार्ट केलं तरी चालेल. रेशो बिटवीन द प्रेझेंट एजेस ऑफ P and Q पासून स्टार्ट केलं तरी चालेल.
झालं का? झालं? किती आला? सिंपल आहे ना. रेशो बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ पी अँड क्यू. बघा, पी जर प्रेझेंट एज 4A असेल तर क्यूचं काय होणार आहे? 5A. बरोबर. आर काय होईल सांगा बरं? तर आर काय म्हटलेलं आहे इथं दिलेलं आहे, इफ 4 year ago द एज ऑफ आर वॉज 60% द एज ऑफ पी. मग आता जर याचं 4 year ago गेलो आपण तर पीचं होतं 4A - 4 आणि याच्या जर 60% काढलं तर हे 4 वर्षापूर्वी आरचं वय झालं. बरोबर. प्लस 4 केलं तर आरचं आजचं वय भेटन. मग याला काय करू? 0 0 कट करू. मग या 6 sin चौक 24 म्हणजे 2.4A मायनस sin चौक 24 प्लस 4. आता हे sin चौक 24 होतं 0.6 आहे बरं आहे. sin चौक 24 म्हणजे 2.4 झालं. हे sin चौक 24 म्हणजे हे पण 2.4च होईल. बरोबर. आणि प्लस 4 होईल. मग आता मला सांगा हे काय भेटेल? आरचं वय काय भेटेल प्रेझेंट? आर इक्वल टू 2.4A. याच्यात तर काही छेडछाड होणार नाही. इथं मात्र होईल 24 आणि 6 30 म्हणजे 1.6 होईल काय? हे झालं प्रेझेंट एज ऑफ आर. आता पी क्यू आर भेटले. आता इथं काय म्हटलेलं आहे? द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ क्यू अँड आर इज 2x - 1 इज 2x. द 6 year ago द रेशो ऑफ द क्यू अँड आर. आता क्यू आणि आर 6 year ago म्हटलेलं आहे. मग आता क्यू आणि आर 6 year ago काय होईल? 5A - 6 होईल हा आणि हा होईल 2.4A प्लस 1.6 मायनस 6 बरोबर यांचा रेशो भेटेल 12/5 आणि इथून आपल्याला ये भेटेल. मग त्याच्यात काय होईल? 5 × 25A मायनस 5 × 30 बरोबर 12 × 24 आहे. 12 चौक 48 झालं. 12 दुनी 24 आणि 4 28 28.8 हे झालं. प्लस 12 सख 72 12 × 12 नाही हे तर मायनस करून घेऊ ना याला. एवढं काय सॉल्व करायचं याला. इथं काय होईल? 1.6 मायनस 6 करा बरं किती होईल? 4.4 होईल का? 4.456 4.4 होईल पण हे मायनस होईल ना. मायनस होईल इथं 4.4. मग आता 12 चौक 48 होईल. 12 चौक 48 आणि 4 52 होईल. 52.8 होईल. मग आता इथं काय होईल? 28.8 मधून 25 गेले तर 3.8 ये बरोबर. हे 52.8 मधून 30 गेले तर किती राहील रे? 22.8 भागिले 3.8. पॉईंट कटले 19 दुनी 38 19 1 19 19 दुनी 38. ये बरोबर काय भेटलं मग आपल्याला इथं? 6 भेटलं. म्हणजे हा झाला sin चौक 24 6 पंचे 30. हा किती झाला रे? sin चौक 24 इथं घेतला होता ना 6 sin चौक 24 2 उरले 6 12 13 14 14.4 आणि हे 6 16 झाला. म्हणजे हा झाला 16 वर्षाचा. म्हणजे यांचे प्रेझेंट वय भेटले. आता काय म्हटलं होतं? 2x विचारलं काय आपल्याला? देन फाइंड द रेशो बिटवीन द एज ऑफ पी अँड आर आफ्टर 8 years म्हटले. आता पी आणि आरचं आफ्टर 8 years म्हटलेलं आहे आणि इथं व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला अँड द रेशो प्रेझेंट एज ऑफ क्यू अँड आर. क्यू आणि आरचा रेशो दिलेला आहे 2x - 1 इज 2x आणि क्यू आणि आरचं प्रेझेंट वय भेटलेलं आहे आपल्याला 30 आणि 16. आता मला सांगा याचा जर रेशो काढला असता तर काय भेटला असतं रे? 4 चौक 16 2 16 आणि हे 15 आलं असतं. मग आता हे काय आलं असतं? एक्सची व्हॅल्यू 8 8 दुनी 16 एक्सची व्हॅल्यू 8 आली असती. तर आपल्याला विचारलं पी आणि आरचा आफ्टर 8 yearsचा रेशो सांगा म्हटलेलं आहे. आता एक्सची व्हॅल्यू 8 भेटलेली आपल्याला. पी आणि आर आता पी आहे 24चा 24 आणि 8 होतं 32.
8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि आर होता 16चा, हा होईल 24चा. बरोबर. आता मला सांगा, जर समजा याचा रेशो काढला असता आपण, तर हे होईल 4 सख 24, 4 8 32, 8 त्रिक 24, 8 चौक 32 बी झालं असतं, म्हणजे 4:3 झालं असतं. बरोबर. आता 4:3 आहे, पण आपल्याला इक्वेशन मध्ये टाकायचं आहे. आता जर एक्सची व्हॅल्यू 4 आली, एक्सची व्हॅल्यू 8 होती, त्याला आपण 8 करू आणि हे 3 दोन्ही 6 होईल. बरोबर. एक्सची व्हॅल्यू 8 आलेली ना, त्याला डबल करून टाकू. मग आता हे 8 झालं, 8 + 2 10 झालं असतं. चाललं असतं का? नाही. 8 झालं असतं, 8 - 2 6 झालं असतं, चाललं असतं. 8 आणि 9 झालं असतं, तर चाललंच नसतं. म्हणजे आन्सर येईल आपलं x x - 2. क्लिअर आहे का? घ्या मग फोटो काढून घ्यायचा असलं तर फटाफट. आता आधीचा बी क्वेश्चन इथून स्टार्ट केला होता आपण, आता कुठं गडप झाला काही माहीत नाही. काय काय क्वेश्चनला थोडंसं आपल्याला याला कॅल्क्युलेट जास्त वेळा जेवढं करणार आपण तेवढी स्पीड याची बूस्ट होणार. असं आहे, जेवढं कमी वेळा तेवढं मग आपल्याला ते कॅल्क्युलेशन जड जाणार. झालं. चलो बघा मग नेक्स्ट वाला क्वेश्चन काय. नेक्स्ट वाला 4 years ago the ratio between the age of Rashmi and Namrata was a + 2:7. 8 years hence from now the ratio of their ages become a + 4:9. If the average of present age of Rashmi and Namrata be 52 years, then find the value of 57.14% of 4a. Then find the value of 57. आता 57.14 म्हणजे काय रे? 57.14 म्हणजे काय? 4/7. करा मग, सॉल्व करा फटाफट. -46 -46 आणि 4 50 54 4 58.
आलं का रे? आलं का रे? Four years ago, the ratio of the between the ages of Rashmi and Namrata. आता रश्मी आणि नम्रताचा रेशो होता, रश्मी आणि नम्रताचा A+2:2 काय होता रे? 7. बरोबर. 8 year hence हा 4 वर्षापूर्वीचा होता. आता 8 वर्षानंतरचा रेशो काय दिलेला आहे आपल्याला? A+4:9. तसं डायरेक्ट पण सॉल्व्ह व्हायला पाहिजे, पण होईना गेले. मी ट्राय केलं, झालं. डायरेक्ट भी निकलता है ना ये. याला त्याचं कॅल्क्युलेशन खूप जास्त मोठं आहे, कारण हे डायरेक्ट कसं निघतं बघा. हे पण 2ने वाढलं, हे पण 2ने वाढलं. जर 2ने वाढलं तर हे 4 वर्षापूर्वी होते, 8 वर्ष. 2 रेशो मधला गॅप जो आहे तो 12 वर्षाचा आहे. रेशो मधला गॅप कितीचा आहे? 12 वर्षाचा आहे. आणि त्याच्या युनिट मधला फरक सेम असल्यामुळं 2-2चा आपण 2ची व्हॅल्यू 12 घेतली तर 1 बरोबर भेटला 6 वर्ष. 1 बरोबर किती भेटला आपल्याला? 6 वर्ष. मग आता हा भेटून जातो 7 × 6 42. पण 4 वर्षापूर्वी 42चा होता, म्हणजे आज 46चा असेल. आता हा जर आज 46चा आहे तर दोघांचा ॲव्हरेज दिलेलं आहे 52. 52 × 2 केलं तर 104 भेटतं. मग 104 - 46 केलं तर हा किती भेटतो आपल्याला? 58 भेटतो. बरोबर. आता 58 हा भेटल्यानंतर याला भाग जात नाही ना 58ला 6ने. 58 हे हां सॉरी, हे 58 जे हे आजचं भेटतं आपल्याला, प्रेझेंट भेटतं. 58 कसं भेटतं? प्रेझेंट.
आता हे 58 जर प्रेझेंट असेल तर 4 मायनस करावं लागेल, म्हणजे हे 54 भेटल. आता 54 आणि हे किती झालं तर 42. तर आपण याला कॉमनली डिवाइड केलं तर 6 ने, तर इथं भेटलं होतं 7. जर इथं 6 ने डिवाइड केलं तर इथं भेटेल 9. मग आता ए प्लस 2 इक्वल टू 9 आहे, तर ए प्लस 2 इक्वल टू 9 आहे, तर ए बरोबर काय भेटेल आपल्याला 7. मग आता हे काय होईल 7 चोक 28, 4/7 ऑफ 28, तर हे होईल 7 चोक 28, 4 चोक किती भेटेल आपल्याला 16. तर आन्सर काय 16. 16 म्हणजे 2चा कितवा पॉवर असणार आहे 4था. क्लिअर आहे, कोई डाऊट आहे? नेक्स्ट वाला एकदा सॉल्व करा. थांबा, लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या, डायरेक्ट निघले नाहीतर लई कॅल्क्युलेशन तगडे होतं त्याच्यामध्ये, मांडावं लागतं मग खूप सारं. मग ये पण निघत नाही लवकर, ये भेटला तरी तो पुट करत बसावं लागतं, 2-3 इक्वेशन तयार होतात. तर ही मेथड याला एकदम फास्ट आहे. बघा मग हा ट्राय करा. अ मॅन्स एज इज 4 टाइम्स, लास्ट 1-2 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. अ मॅन्स एज इज 4 टाइम्स द एज ऑफ द हिज 3 चिल्ड्रन. द रेशियो ऑफ द चिल्ड्रन्स एज is A:3:A+2 increasing order, and the man is 40 years elder than the youngest child. If the average age of the all 4 together is 21 years, then find the year is to 10 minus 961. कंपॅरिझन दिलेलं आहे, मॅनच्या वयाचं 2 ठिकाणी कंपॅरिझन आहे, ते इक्वल करायचं म्हणजे व्हेरिएबल सेम भेटतात दोन्हीकडून आपल्याला.
आलं का? A man's age is 4 times the age of याच्यातून दुसरे काही भेटणार आहे का आपल्याला? नाही. आपण काय केलं, याचं वय एक्स, याचं 3x, याचं ax प्लस 2x, याचं ॲव्हरेज काढलं इंटू 4 केलं तर माणसाचं वय भेटलं. दुसरं काय सांगितलं होतं की यंगेस्ट चाइल्ड म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात लहान हाच असणार आहे, म्हणजे हा थोडा मोठा ना सगळ्यात मोठा असणार आहे. मग जर हा यंगेस्ट आहे त्याच्यात जर 40 ॲड केले तर आपल्याला कोण भेटणार आहे? माणसाचं वय. मग आपण दोघाला इक्वेट ठेवलं, ह्याला आणि याला इक्वेट केल्यानंतर याला सॉल्व केलं तर आपल्याला एवढं इक्वेशन भेटलं. आता पुढं काय सांगितलंय, अँड द ॲव्हरेज एज ऑफ द ऑल 4 टुगेदर इज 21 इयर्स. मग आता ऑल 4 टुगेदर जर ठेवले तर माणूस माहिती आहे आपल्याला ax प्लस 40 आहे. आता हे तिघं जण कॅल्क्युलेट करू. हा ax होता, हा 3x होता, हा ax प्लस 2x होता, इक्वल टू 21 ॲव्हरेज गुणिले 4 करा म्हणजे आपल्याला इथं सम भेटेल याची. म्हणजे 21 चौक किती होतं रे मग? 84. हे 2x, हे 3x, हे 5x झालं. हे x काय झालं रे? प्लस 2ax झालं, बरोबर. 2x 3x 5x ax 2x, अजून ax राहिला म्हणजे 3x झाला, तर 3ax झालं. म्हणजे हे झालं 3ax प्लस 5x. आता इथं अजून काय राहिलं? प्लस 40 राहिला. म्हणजे याच्यात काय भेटेल? 3ax प्लस 5x. 84 म्हणून 40 गेले तर पुढे किती भेटणार आहे आपल्याला? 44. मग आता काही जमतंय का बघा. आता इथं ax बरोबर काय होतं रे? 24 मायनस 4x होतं, आणि तिथं x बरोबर काय होईल? 3x बरोबर होईल. 44 मायनस 5x डिवायडेड बाय किती भेटल? 3. म्हणजे होईल 24 त्रिक 72x, 24 त्रिक 72 मायनस 12x बरोबर 44 मायनस 5x. मायनसच आहे का? मायनसच आहे ना. म्हणजे काय होईल? 12 जर तिकडे गेलं तर 12 मधून 5 गेलं तर 7x बरोबर आहे. 44 इकडे मायनस आहे, 12 मधून 4 गेले 8 राहिले, 5 आणि 2 7 28, तर x बरोबर 7 चौक 28, तर 4 भेटल. x बरोबर काय भेटला? 4. मग आपल्याला काय विचारलं होतं? देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता x बरोबर 4 आहे, जर x बरोबर 4 आहे तर इथं ax म्हणजे a गुणिले 4 प्लस 40 चालतं. तर a ची व्हॅल्यू ठीक आहे इथं टाकून देऊ, दोन्ही इक्वेशन मध्ये टाकू. इक्वल टू एक पेज ॲड करतो याच्यामध्ये. काय होतं? ax प्लस 40, ax प्लस 40
ax प्लस 40 इक्वल टू काय होतं आपलं 2ax प्लस 5x 2ax प्लस 5x 2ax प्लस 5x बाय 3 इंटू 4 बाय 3 इंटू 4. आता आपल्याकडे जी व्हॅल्यू आलेली आहे ती कशाची आलेली आहे x ची आलेली आहे. x ची व्हॅल्यू 4 आलेली. x बरोबर काय आलेलं आहे 4. मग हे काय होईल a इंटू 4 प्लस 40 बरोबर 2 गुणिले a इंटू 4 प्लस 5 गुणिले 4 भागिले 3 गुणिले 4 म्हणजे इथे ये भेटल ना आपल्याला. क्या मिलेगा ये देखते हैं क्या मिलेगा. मग हे काय आलं 4 त्रिक 12 ये प्लस 4 त्रिक 12 120 इक्वल टू 4 दुनी 8 होता 8 चौक 32 ये प्लस हे 4 आहे ना 4 दुनी 8 आहे हे 5 होतं का 5x 5 चौक 20 20 चौक 80. मग आता काय 32 ए मधून 12 ए गेले तर खाली किती राहिले 20 ए आणि हे 80 गेले तर 40 म्हणजे ए बरोबर काय भेटला 2. ए बरोबर 2 भेटला. पण आपल्याला विचारलं होतं एचा 10वा पॉवर. आता 2चा 10वा पॉवर मायनस 961 काढायचं आहे आपल्याला. 2चा 10वा पॉवर मायनस 961. मग आता 2चा 5वा जर काढला तर पटकन निघतो 2 2 4 4 2 8 8 2 16 सोडून 32 32 गुणिले 32 किती होतं रे 32 गुणिले 32 किती आहे मग 1024 मायनस 961 करा 6 6 12 किती आले 63. आपला आंसर येईल इथं 63. कॅल्क्युलेशन थोडे ज़्यादा हो गए इसमें. घ्या मग लिहून पटापट एकदा फोटो काढून घ्या वाटल्यास फास्टमध्ये. आणि रिपीट सॉल्व करा. एकदा सॉल्व करून बसताल तर अवघड होईल गाडी अडकून जाईल 2 दिवसात विसरून जासाल अडकायचा काही प्रश्नच राहणार नाही. थोडं सॉल्व करा थोडं फास्ट करायचं हे पण घ्या काढून जेवढं होईल तेवढं सॉल्व करायचे फास्टमध्ये. झालं जयेश हे पण राहिले अर्ध. चलो पे बघा मग हा क्वेश्चन अजून एक आहे लास्ट. x plus 1 year hence Vikas will be x year older than Rahul. Ratio between the present age of Rahul and Amit is 10:11. If Amit is 2 years younger than Vikas and sum of the present age of all three is 66 years, then find the root of a square minus px plus 28 whose one root is x. One root is x म्हटलंय. One root is x. Whose one root is x. करो ट्राई फटाफट. x plus 1 year hence Vikas will be x year older than Rahul. Vikas will be x year older than Rahul. x plus 1 year hence Vikas will be x year older than Rahul. x x तर कॅन्सल होईल ना म्हणजे एकच वर्षाने ओल्डर असेल. x इयर ओल्डर आहे ना x प्लस 1 इयर हेन्स म्हटलंय म्हणजे x प्लस 1 वर्षानंतर विकास हा x वर्षाने मोठा असेल राहुलपेक्षा. x x कॅन्सल झालं तर एकच वर्षाने मोठा असेल. लिहा मग फटाफट तिथून. The ratio between the present age of Rahul and Amit is 10:11. If Amit is 2 years younger than Vikas, x plus 1 year hence Vikas will be x year older than Rahul. Ratio between the present age of Rahul and Amit.
Rahul and Amit is 10:11. विकासचं 2 ठिकाणी कनेक्शन केलेलं याला. आलं किती आलं? आलं का? आलं? चार आले 4. पी ची व्हॅल्यू काय आली? x ची 3 आली का? हे बघा, रेशो बिटवीन द काय दिलेलं आहे? प्रेझेंट एज ऑफ राहुल आणि अमित. आता राहुल आणि अमितचा जर रेशो काढायला गेलो आपण, त्याच्यामध्ये काय होणार आहे? बघा, राहुल आणि अमितचा रेशो दिलेला आहे 10:11. म्हणजे याला आपण 10 ए मानू आणि याला 11 ए मानू, बरोबर. आता याच्यात काय म्हटले? x+1 year hence विकास विल बी x year older than राहुल. आता राहुल पेक्षा x+1 year hence विकास विल बी x year older than राहुल म्हटले. म्हणजे विकास काय होईल इथं? हा 10A आहे, 10A प्लस x year older म्हटलेलं आहे. आता डिफरन्स हा कधी पण सेम असतो ना, म्हणजे x+1 वर्षाने पण तेवढाच डिफरन्स असणार आहे आणि आज पण तेवढंच असणार, 10 वर्षाने तेवढंच असणार, 9 वर्षाने तेवढंच असेल. म्हणजे या दोघातला डिफरन्स एवढ्यातला आहे. कितीचा आहे? x वर्षाचा आहे. आता इथं काय म्हटलंय? इफ अमित इज 2 year यंगर दॅन विकास. मग आता हे जे विकास आहे ना, हा अमित पेक्षा 2 वर्षाने लहान आहे आणि राहुल पेक्षा, म्हणजे हे घेतलेलंच आहे आपण 10A + x वर्षाने मोठा आहे. मग याला जर सॉल्व केलं तर हे काय भेटतं आपल्याला? 11A - 10A, इथे ए भेटल आणि हे भेटल x+2. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो का? x - a बरोबर किती? -2 होईल. तर असं नको मायनसमध्ये घ्यायला, तर याला असं घेऊ a - x बरोबर 2. तर इथून आपल्याला पहिलंच इक्वेशन भेटतं, पहिलं इक्वेशन इथून भेटतं. ओके. आता दुसरं काय दिलेलं आहे? इफ
अँड द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ ऑल द 366 इयर्स. मग आता ऑल द 3 जर म्हटलं तर हा 10A प्लस x होता, हा प्लस 10A होता, हा प्लस 11A होता, इक्वल टू 66 दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे हे झालं 10 आणि 10 20 आणि 10 30 आणि 31A प्लस x बरोबर काय भेटलं आपल्याला 66. आता हे होतं A मायनस x बरोबर 2, तर हे 2 इथं कटलं इथं. म्हणजे झालं 32A बरोबर काय भेटलं 68 बरोबर. तर याची व्हॅल्यू आता इथं कुठेतरी चुकलं आपलं साइन 64 यायला पाहिजे आहे ना. साइन कुठं चुकलं पण असं बळच आणून कसं चालेल. विकास विल बी x इयर ओल्डर दॅन द राहुल म्हटलं ते तर बरोबर आहे प्लस x अँड काय म्हटलं होतं पुढं अमित इज 2 इयर यंगर दॅन विकास. अमित इज 2 इयर यंगर दॅन विकास म्हणजे इथं प्लस घ्यायला लागेल आपल्याला. अमित इज 2 इयर यंगर आहे ना, यंगर आहे म्हणजे विकास ओल्डर झाला पाहिजे त्याच्यापेक्षा, म्हणजे याच्यापेक्षा 2 ॲड झालं पाहिजे. म्हणजे हे इथं मायनस झालं असतं, म्हणजे इथं मायनस आलं असतं, हे मायनस आलं असतं. मग ये बरोबर काय होईल 32 दुनी 64. मग याची व्हॅल्यू 2 आली. म्हणजे आता याचं व्हॅल्यू हे भेटलं वय भेटलं आपल्याला 10 दुनी 20 11 दुनी 22 बरोबर. आता हे जर समजा 20 आणि 22 आपल्याकडे असेल तर ती मिळून 66 आहे. हे किती मायनस करावं लागेल आपल्याला 42. तर हे किती भेटत 6 मधून 2 गेले तर 4 राहिले 24 भेटला हा. आता याची 10 याची व्हॅल्यू तर 20 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला तर 4 भेटले. तुला 3 कसं काय भेटली होती का माहिती 4 चालते. मग x ची व्हॅल्यू जर 4 असेल तर आता काय करायचं त्यांचं म्हणणं आहे हुज वन रूट इज x. रूट म्हणजे काय असतं हे असतं ना ये बरोबर आहे का. मग आता इथं काय होणार आहे 4चा स्क्वेअर होईल 16 मायनस p x ची व्हॅल्यू 4 आलेली आहे प्लस 28. तर हे काय होईल इक्वल टू 0 काय आलं याची व्हॅल्यू काय होती 2 होती. हा सॉरी याची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला 2 आहे. म्हणजे 2चा स्क्वेअर 4 मायनस p आणि x म्हणजे किती भेटलेलं आहे 4 प्लस 28 इक्वल टू 0. मग आता हे तिकडं जाईल तर मायनस होईल त्याला इथंच ठेवू हे तिकडे घेऊन जाऊ. 28 आणि 4 किती झाले इथं 32 बरोबर 4p झाले. तर p बरोबर काय भेटते 4 8 32 भेटेल 8 भेटेल. हाँ ये तो अलग है. नहीं इक्वेशन में कुछ तो गड़बड़ी हो गई है इसमें. नाही बराबर आहे ना रे. याच्यात काय माहिती आहे का रूट काय म्हटले हुज वन रूट इज x म्हटलेलं आहे ना. मग 1 x ची व्हॅल्यू 4 भेटलेली इथं बरोबर. x ची व्हॅल्यू 4 भेटलेली ना. आणि हे जे आहे ना इथं हे क्वाड्रेटिक तयार होत असतं हे फक्त रूट आहे त्याचे. मग आता हे व्हेरिएबल बेस राहील ना त्यावेळेस तुम्हाला समजेल असं इक्वेशन येतं. मग आता जर समजा रूट 4 असेल तर रूट म्हणजे काय असतं माहिती आहे का रूट मायनस b/c असते. म्हणजे ह्या दोघांची व्हॅल्यू जी आहे ती भागिले ये असते इथं. मग सम असते ही. मग आता इथं काय होईल आपल्याला हे याचा जर रूट 4 आहे तर हे 4 मध्ये टाकल्यावर सॅटिस्फाय व्हायला पाहिजे म्हणजे इथं p भेटल. तर हे होईल 4चा स्क्वेअर 16 मायनस p
इथं होईल 4 + 28 = 0. मग ह्या केसमध्ये काय होतं, हे 28 आणि 16, 8 आणि 6 14, 2 आणि 1 3 आणि 1 4, 44 बरोबर 4p होतं. तर p बरोबर भेटतं आपल्याला 11. आणि मग याचं क्वाड्रेटिक तयार होतं इथून पुढं a² - 11a + 28 = 0. हे नवीन क्वाड्रेटिक तयार होतं. आता हे नवीन तयार झालं तर याचे फॅक्टर पडतील काय, मग आता मायनसच पडेल. 7 चोक 28, 7 आणि 4 11, +7 +4. तर आता इथं यायला पाहिजे, आता एक तर रूट 4 आहे, मग दुसरा किती असणार इथं 7. एक रूट त्या इक्वेशनचा 4 आहे ना, मग दुसरा रूट सांगायचा होता आपल्याला, तर किती असणार इथं 7 असणार. तर हे ज्यावेळेस आता हे क्वाड्रेटिक, याच्यानंतर क्वाड्रेटिकच घेऊ वाटल्यास आपण, ते खूप मस्त टॉपिक आहे त्यामध्ये व्हेरिएबल बेस. आता हे पूर्ण त्याच्यामध्ये रूट काय असते, प्रोडक्ट काय असते, एकदा लिहून घ्या फटाफट. चलो फिर एक लास्ट क्वेश्चन है, ये देख लो, लास्ट वाला नहीं क्या, अरे वही लास्ट था शायद, चलो यही लास्ट था. तो आता आपण हे जे प्रॉब्लेम होते, प्रॉब्लेम ऑन एजेस होते. आता ॲव्हरेज म्हटलं की एजेसवरती राहणारच आहे प्रॉब्लेम अजून पण. तर आपण जे मिक्स प्रॉब्लेम आहे पण एजेसवरती थोडे कमी आणि ॲव्हरेजवरती जास्त जे व्हेरिएबल बेस आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. म्हणजे ॲव्हरेजचे आता 2 लेक्चर झाले, त्यामध्ये प्रॉब्लेम ऑन एजेसचा पार्ट आपण बऱ्यापैकी संपवला. किती क्वेश्चन झाले, 27. पुढचा पार्ट कोणता राहील मग, ॲव्हरेजचा. त्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन समजा जे काय असतील ते, तर ते आपण उद्यापासून घेऊन टाकू, पुढच्या लेक्चरपासून घेऊन टाकू. आणि रिपीट सॉल्व करा म्हणजे